हॅलो स्टुडंट्स. सो आपल्या BMS चे वॅकन्सी राउंड 3 ची सिलेक्शन लिस्ट ही आलेली आहे. सो या व्हिडिओमध्ये आपण BMS चे वॅकन्सी 3 चा क्लोजिंग रँक हा बघणार आहोत. ओके, सो हा आपण कॅटेगरी वाईज इथे क्लोजिंग रँक मी डाटा काढलेला आहे स्टे वॅकन्सी 3 चा. ओके, सो बघा, पहिले ओपन कॅटेगरीसाठी जो क्लोजिंग रँक आहे तो आहे 4,76,949 ऑल इंडिया रँक. ओके, आणि हा जनरल कोटा मधून सिलेक्ट झालेला विद्यार्थी आहे. ओके, त्यानंतर आहे ओबीसी कॅटेगरीसाठी बघा 4,83,276 हा क्लोजिंग रँक आलेला आहे आणि त्याचं जे आहे ते EMR ओबीसी EMR असे जी लिस्ट आहे ते ह्या कोटामध्ये ते येत असतं. ओके, नंतर आहे बघा नंतर आहे SC/BC कॅटेगरीसाठी क्लोजिंग रँक होता 2,86,185 हा सुद्धा EMR मार्किंग वरून रँक आहे क्लोजिंग. ओके, नंतर आहे बघा NTB कॅटेगरीसाठी क्लोजिंग रँक 5,05,874. ओके, याचे सीट फक्त वुमन कोटामध्ये होते. ओके, आणि एकच सीट ही शिल्लक राहिलेली होती NTB कॅटेगरी आणि NTD कॅटेगरीसाठी. सो बघा, वुमन कोटामध्ये हा सिलेक्ट झालेला आहे 5,05,874 ला. ओके, नंतर आहे NTC कॅटेगरीसाठी बघा क्लोजिंग रँक 4,48,676 हा आहे जनरल कोटामधून. ओके, नंतर आहे NTD कॅटेगरीसाठी क्लोजिंग कट ऑफ 4,82,942 इन वुमन कोटा. हा वुमन कोटामध्ये एकच सीटची शिल्लक होती, आपण बघितलं होतं सीट मॅट्रिक्स मध्ये, त्या सीटचा इथे तो विद्यार्थी लागलेला आहे. ओके, बघा, मग याचा अर्थ असा की NTB आणि NTD कॅटेगरीसाठी आता एकही जागा शिल्लक नाहीये स्टे राउंड जर 4 झाला तर त्याच्यासाठी. ओके, नंतर आहे बघा VJA कॅटेगरीसाठी क्लोजिंग रँक 1,69,332 हा आहे EMR रँकिंग नुसार. ओके, नंतर आहे बघा SC कॅटेगरीसाठी क्लोजिंग रँक 4,86,505 एवढा. ओके, नंतर हे सुद्धा EMR मार्किंग नुसार आहे. ओके, तर नंतर ST कॅटेगरीसाठी बघा क्लोजिंग रँक आहे 7,02,679 हा ऑल इंडिया रँक ST कॅटेगरीसाठी गेलेला आहे. सो बेसिकली कट ऑफ्स हे वाढलेले आहेत, ठीक आहे, प्रत्येक कॅटेगरीचे. आणि आता जर याच्यातून देखील जर सीट जर जास्त उरल्या असतील तर स्टे वॅकन्सी राउंड 4 हा नक्की होईल. ओके, जर तुम्हाला जर अजूनही सीट लागली नसेल तर ट्राय करा, लास्ट चान्स. सीट मॅट्रिक्स आल्यावरती आपल्याला समजणारच आहे. ओके, तर बघूया, तुमच्यासाठी ऑल द बेस्ट. आणि आता जवळजवळ आपली BMS काउन्सिलिंग ही संपलीच आहे, आपण असं समजू शकतो. ओके, सो माझे लेक्चर सिरीज BMS फर्स्ट इयरचे हे माझ्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी आहे, प्लेलिस्ट जा चेक करू शकता तुम्ही. ओके, काही डाऊट असतील तर तुम्ही मला ते विचारू शकता. थँक्यू.